मिसेस निलिमा गरुड. मी नोवा केअर डेंटलमध्ये गेल्या 6 महिन्यापासून ट्रीटमेंट घेते. ऍक्च्युली माझ्या दातांच्या सगळ्या ट्रीटमेंट झालेल्या आहेत. आत्ताची माझी लास्ट ट्रीटमेंट ही इम्प्लांट विषयी होती आणि मला थोडीशी भीती वाटत होती की बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंट मी सहन केल्या, पण म्हणजे आता आफ्टर 60 ही आपल्या जमेल की नाही किंवा आपल्या सहन होईल की नाही. आपण ब्लड प्रेशर वगैरे आहे असं 1-2 डॉक्टरांना मी कन्सल्ट केलं तर त्यांनी सांगितलं तुम्हाला ब्लड प्रेशर येतं, तुम्हाला प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. मग मी थोडी घाबरत होते, पण साई सरांनी मला तो घाबरलेपणा काढून टाकला आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मेडिकल रिपोर्ट केले आणि मग पुढची ट्रीटमेंट मी सुरू केली. आणि जूनमध्ये मी माझे 2 दात काढले आणि पहिल्या दिवशी थोडासा मला त्रास झाला, पण त्रास इतका पण नव्हता की मी एक पण पेन किलर मला घ्यायला नाही लागली. म्हणजे मी बेअर केलं तो त्रास. म्हणजे मला पेनलेस म्हटलं तरी चालेल या बाबतीत की मी पेनलेस ट्रीटमेंट झाली माझी ती. मग नंतर 4 महिन्यांनी मी पुन्हा जॉईन झाले ट्रीटमेंटसाठी आणि माझं इम्प्लांट एकदम आत्ताच्या माझ्या एक्सपिरियन्स सुद्धा एकदम व्यवस्थित झालेले असं मला पण वाटतं. आता मला खायची सवय केल्यानंतर कळेल, पण आता तरी माझं सगळं ओके आहे आणि आय फील बेटर. आणि म्हणजे आय मस्ट ऍग्री की साईल इज वन ऑफ द बेस्ट. म्हणजे आतापर्यंत मी 5 डॉक्टर अनुभव केले तर तुला साईल इज वन ऑफ द बेस्ट आहे. कारण पेनलेस ट्रीटमेंट दिली, प्लस केअरिंग आहे आणि सगळी गायडन्स व्यवस्थित दिलेलं आहे. काय केलं की काय होतं आणि आहेत ते माझे तर बरेचसे आर्टिफिशियल दात आहेत, पण जे उरलेले आहेत त्याच्याबाबतीत मी काय केअर केली पाहिजे याच्याविषयी मला वैष्णवींनी चांगली माहिती दिलेली आहे. आय एम व्हेरी थँकफुल.